नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं इतिहासाचं चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास याचा अभ्यास करतोय. पहा, हे संपूर्ण प्रकरण अभ्यासल्यानंतर तुमच्या एक गोष्ट नक्की ध्यानात येणार आहे की 10वीचा जो आपला इतिहास आहे तो उपयोजित इतिहास म्हणून का संबोधला जातो, का ओळखला जातो. ठीक आहे. या संपूर्ण प्रकरणात आपण 4 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. एक, कला म्हणजे काय. दुसरं, भारतातील दृक्कला परंपरा. तिसरं, भारतातील ललित कला म्हणजेच अंगिक कलेची परंपरा. आणि चौथे, कला, उपयोजित कला आणि त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या व्यवसायाच्या संधी. तर सर्वप्रथम या तासिकेला आपण अभ्यासूया. कला म्हणजे काय. पहा, आपल्या पुस्तकात कलेची मोठी साधी सुंदर छोटीशी अशी व्याख्या दिलेली आहे आणि किती समर्पक आहे बघा. पटतं का. आपल्या पुस्तकात असं दिलेलं आहे की स्वतःला आलेला अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान आणि मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्यात अशी प्रत्येक माणसाची सहज प्रवृत्ती असते. आणि या सहज प्रवृत्तीतून जी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तिला कला असे म्हणतात. तर सर्वप्रथम आपण व्याख्येचा एक मुद्दा करूया म्हणजे समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल. काय म्हटलंय. स्वतःला आलेले अनुभव. त्यातून प्राप्त झालेले ज्ञान. कारण प्रत्येक अनुभव हा काही ना काही ज्ञान प्राप्त करून देत असतो. प्राप्त झालेले ज्ञान आणि मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्यात. अशी प्रत्येकाची सहज प्रवृत्ती असते. प्रत्येक माणसाला असं वाटत असतं. हा झाला एक मुद्दा. पण व्याख्या नाही पूर्ण झाली. आपण त्याचा दुसरा मुद्दा करतोय आपल्या सोयीसाठी, मार्कांच्या सोयीसाठी. कारण आपल्याला गुणांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे. ही सहज प्रवृत्ती असते आणि त्या सहज प्रवृत्तीतून जी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तिला कला असे म्हणतात. आणि या सहज प्रवृत्तीमधून जी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते त्यास कला म्हणतात. ही झाली कलेची व्याख्या. कला म्हणजे काय. 2 मुद्द्यांमध्ये आपल्याला कला म्हणजे काय ती व्याख्या बसवायची. ठीक आहे. आता त्याच्या पुढं तिसरा मुद्दा काय करता येईल आपल्याला, जो आपल्या पुस्तकात दिलाय त्याप्रमाणेच. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी निर्माण केली गेली ती कला आहे का. नाही. आपल्या मनात निर्माण होणारी भावना इतरांपर्यंत पोचवली ती कला आहे का. नाही. आपल्याला आलेला अनुभव आपण इतरांसमोर मांडला, इतरांना सांगितलं, ती कला आहे का. नाही. अनुभवातून आपल्याला मिळालेलं ज्ञान ती कला आहे का. नाही. मग पहा, एवढं सगळं नाही नाही म्हणतोय आपण. मग कला म्हणजे काय. स्वतःला आलेला अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान आणि मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या सहज प्रवृत्तीतून जी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते. गरज कशाची आहे. प्रत्येक निर्मिती ही कला असू शकत नाही. कारण शब्द कुठला लागलाय. सौंदर्यपूर्ण निर्मिती. आपल्याला आलेल्या अनुभवातून त्यातून आपल्याला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, आपल्याला जे ज्ञान प्राप्त झाले ते इतरांपर्यंत पोहोचवावंसं वाटतं. त्या वाटण्यातून जी एक सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तिला कला असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रत्येक जणच हा कलाकार नसतो. का नसतो प्रत्येक जण कलाकार. कारण
सौंदर्यपूर्ण निर्मिती अत्यंत आवश्यक आहे कलेमध्ये. पहा, मला आलेला अनुभव, केळीच्या सालावरून पाय घसरला. मला आलेला अनुभव, त्यातून मला ज्ञान प्राप्त झालं. केळीच्या सालीवरती जर पाय पडला तर माणूस घसरू शकतो, बरोबर आहे. हे मला प्राप्त झालेलं ज्ञान. मी ते इतरांच्या समोर मांडलं. माझी सहज प्रवृत्ती आहे ना, इतरांपर्यंत मांडण्याची. आलेला अनुभव, त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान मी इतरांपर्यंत पोहोचवले. माझ्या मनात जी काही भावना निर्माण झाली ती माझी कला आहे का? नाही. जर माझं सांगणं म्हणजे सौंदर्यपूर्ण असेल तर ती काय असते? कला असते. पहा, आपल्यापैकी आपण प्रत्येक जणच कुठे ना कुठं पर्यटन स्थळी जातो आणि तिथं खूप निसर्ग सौंदर्य असं बघतो. आणि आपल्याला जर कोणी म्हटलं की तू ज्या पर्यटन स्थळी गेला होतास किंवा गेली होतीस त्याचं तू चित्र काढ, आपण सगळेजण चित्र काढू, पण प्रत्येकाचं चित्र आहा हा वा असं म्हणण्यासारखं असतं का? नाही. ज्या निर्मितीकडं, ज्या चित्राकडं पाहिल्याबरोबर समोरच्याच्या तोंडातून वा क्या बात है किंवा आहा किती सुंदर आहे अशी भावना निर्माण होते. ते खूप भव्य आहे, दिव्य आहे, खूप सुंदर आहे, अतुलनीय आहे असं जेव्हा पाहणाऱ्याच्या मनात भावना निर्माण होते तेव्हा ती काय असते? कला असते. कारण कंसात कोणता शब्द महत्वाचा आहे? सौंदर्यपूर्ण निर्मिती. ठीक आहे, व्याख्या समजली? स्वतःला आलेला अनुभव, त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान आणि मनात निर्माण होणाऱ्या भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्यात ही प्रत्येकाची सहज प्रवृत्ती असते. पण त्या सहज प्रवृत्तीतून जी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तिला कला असे म्हणतात. मग कला निर्माण होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून तर प्रत्येक निर्मिती ही कला नसते. लक्षावधी निर्मिती माणसं करीत असतात, बरोबर आहे. लक्षावधी गोष्टींच्या निर्मिती होतात, पण प्रत्येक निर्माण झालेली गोष्ट ही सुंदर आणि कलापूर्ण म्हणून गणली जाते का, मानली जाते का? नाही. कारण ज्या गोष्टीच्या मुळाशी या 4 गोष्टी असतात तीच निर्मिती ही कला म्हणून मानली जाते. तर कोणत्या त्या 4 गोष्टी महत्त्वपूर्ण अशा आहेत? प्रत्येक कलेच्या मुळाशी असाव्या लागणाऱ्या, तर त्यात कलाकाराची म्हणजे त्या निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, त्याचं कौशल्य, भावनाशीलता व संवेदनशीलता या गोष्टी महत्वाच्या असतात. या 4पैकी एकही गोष्ट जर त्या कलाकाराच्या निर्मितीमध्ये नसेल, मग एखादा नर्तक असेल, त्याच्या नृत्यामध्ये कल्पकता पाहिजे, कौशल्य पाहिजे, भावनाशीलता पाहिजे, संवेदनशीलता पाहिजे, तरच त्याचं जे नर्तन आहे, त्याचं जे नृत्य आहे ते समोरच्याच्या काळजाला जाऊन भिडतं, बरोबर आहे. त्याला ते आवडतं, त्याची भुरळ, त्याची मोहिनी त्याच्यावर पडू शकते. एखादं चित्र आहे चित्रकाराने काढलेलं, तर त्या चित्रामध्ये त्या चित्रकाराची कल्पकता, कौशल्य, भावनाशीलता आणि संवेदनशीलता असलीच पाहिजे, तरच ते चित्र सुंदर असं, कलापूर्ण असं चित्र होऊ शकतं. तेच सगळ्या कलेच्या बाबतीत तेच आहे. मग नर्तन असेल, गायन असेल, वादन असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, मूर्तिकला असेल की आणखी कोणतीही कला असेल, ठीक आहे. या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि लक्षात घ्या, या 4 गोष्टींवरती 2 गुणांसाठी संकल्पना चित्र पूर्ण करा असं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कला निर्मितीच्या मुळाशी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या? कल्पकता, कौशल्य, भावनाशीलता आणि संवेदनशीलता. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असाही प्रश्न याच्यावरती विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. आणि 2 गुणांसाठी कला म्हणजे काय टिपा लिहा किंवा नुसतं कला टिपा लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर कला म्हणजे काय हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढे जाऊया आपण. छोटासा एक मुद्दा दिलेला आहे, त्याच्यावरती काही प्रश्न विचारला जाणार नाही, फक्त एक
माहिती म्हणून आपण तो पाहणार आहोत. माहिती अशी आहे की कलेचे 2 प्रकार आहेत साधारणपणे. कोणती कला असू द्या ती कोणत्या ना कोणत्या या 2 प्रकारापैकी एका प्रकारामध्ये मोडते. कलेचे 2 प्रकार आहेत. ते कोणते आहेत? एक दृक्कला आणि दुसरी आहे ललित कला किंवा तिलाच म्हणायचं अंगिक कला. पहा, दृक्कला म्हणजे अशी कला की जी कला त्या कलाकाराने सादर करण्यासाठी प्रत्येक वेळी त्याला तिथं उपस्थित राहावंच लागतं असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ शिल्पकला आहे. एखाद्या शिल्पकाराने एखादं शिल्प निर्माण केलं तर प्रत्येक वेळी ती शिल्पकला सादर करण्यासाठी त्याला स्वतःला उपस्थित राहावं लागतं असं नाही. तो जिवंत असतानाही आणि त्याच्या पश्चात सुद्धा त्याची कला लोक पाहू शकतात, अनुभवू शकतात, तिचा आनंद घेऊ शकतात. अशी जी कला असते ती दृक्कला असते. मूर्तिकला असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, या ज्या कला आहेत प्रत्यक्ष कलाकाराला प्रत्येक वेळी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची आणि ती सादर करण्याची गरज नसते. ती भौतिक वस्तूंच्या स्वरूपामध्ये, वास्तूच्या स्वरूपामध्ये ती सादर केलेली असते. साधारणपणे अर्थ लक्षात घ्या. आणि दुसरी ललित कला, तिलाच अंगिक कला असं म्हटलेलं आहे. जिथं कलाकाराला प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याच्या अंग प्रत्यंगातून ही कला दाखवावी लागते. जसं नर्तन आहे. नर्तन पाहायचं असेल तर प्रत्यक्ष त्या कलाकाराला ती कला सादर करावी लागते, नृत्य सादर करावं लागतं. बरोबर आहे. गायन आहे, वादन आहे किंवा जादूचा खेळ करणं ही सुद्धा कला समजली जाते. म्हणजे या ज्या कला आहेत, गायन, वादन किंवा नर्तन किंवा जादूचे खेळ करणं, ह्या सगळ्या काय आहेत? अंगिक कला आहेत. म्हणजे त्या सादर करण्यासाठी, दाखवण्यासाठी प्रत्यक्ष कलाकाराला उपस्थित राहणं अनिवार्य असतं. ठीक आहे. त्या वस्तूंच्या स्वरूपात नाही आहेत, त्या भौतिक गोष्टींच्या स्वरूपामध्ये नसतात. ठीक आहे. असे 2 प्रकार आहेत कलेचे, दृक्कला आणि अंगिक कला. यापैकी ही जी दृक्कला आहे ती तर आपल्याला कधीपासून बघायला मिळते? अगदी अश्मयुगीन काळापासून. आणि त्याची साक्ष काय आहे? अश्मयुगीन माणसाने गुहेमध्ये जी चित्र काढलेली आहेत, म्हणजे हजारो वर्षापासून ही दृक्कला अस्तित्वात आहे. अश्मयुगीन माणसांना आपण पाहिलेलं नाहीये, पण त्यांची कला मात्र आपण पाहू शकतो. भीमबेटकासारख्या ठिकाणी गुहांमध्ये त्यांनी काढलेली शिकारीची वगैरे प्राण्यांची चित्र आपण आजही पाहू शकतो हजारो वर्षानंतर. ठीक आहे. ते दृक्कला आहे. तर दृक्कलेची सुरुवात अश्मयुगीन काळापासून झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पुढं आणखी एक मुद्दा आहे, तिसरा. जसे कलेचे 2 प्रकार आहेत तसं कलेच्या 2 परंपरा आहेत. कलेच्या 2 परंपरा आहेत. त्या कोणत्या? एक अभिजात कला आणि दुसरी आहे लोककला. अभिजात कला आणि लोककला. बघा, लोककला जी आहे, जशी दृक्कला अश्मयुगीन काळापासून आपल्याला माणसाला अवगत असलेली दिसून येते, तसं लोककला सुद्धा अश्मयुगीन काळापासून सतत अखंडपणे चालत आलेली अशी कला आहे. कारण तिच्या नावातच आपल्याला अर्थ कळतो. लोककला म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आविष्कारातून निर्माण झालेली ही कला असते. म्हणजे दररोजचं जे दैनंदिन जीवन सामान्य लोक जगत असतात, त्या जगण्याचाच एक भाग ही कला असते. म्हणून ती लोककला आहे. आणि जगण्याचाच ती एक भाग असल्या कारणाने, जगता जगताच ते निर्माण होत असल्या कारणाने सर्वसामान्य लोकांचा उत्स्फूर्त असा या लोककलेमध्ये सहभाग असतो. म्हणजे त्याची अभिव्यक्ती जी असते लोककलेची ती उत्स्फूर्त अशी असते. आणि जी दुसरी आहे अभिजात कला, हिच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग असतोच असं नाही. कारण ही या कलेपेक्षा वेगळी आहे, लोककलेपेक्षा वेगळी आहे. कारण अभिजात कलेला प्रमाणित नियमांच्या चौकटीमध्ये बांधलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, दीर्घकाळ असं प्रशिक्षण घ्यावं लागतं. जर
अभिजात कला कोणती असेल, मग गायन अभिजात असेल, वादन अभिजात असेल, मूर्तिकला, शिल्पकला, कोणतीही अभिजात जी कला आहे ती प्रमाणित नियमांच्या चौकटीमध्ये बांधलेली असते. नियमाच्या बाहेर जाऊन ती कला कलाकाराला प्रदर्शित करता येत नाही. ती कला नियमांच्या बाहेर जाऊन सादर करता येत नाही. जसं गायन आहे, शास्त्रीय गायन जे असतं, शास्त्रीय नृत्य जे असतं ते त्याच पद्धतीने करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यात कशाही पद्धतीनं अंगविक्षेप वेगळ्या पद्धतीने करता येत नाहीत. म्हणजे कथ्थक आहे तर ते कथ्थक या नृत्यकलेचे जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरूनच ते नृत्य सादर करावं लागतं, तरच ते कथ्थक समजलं जातं. भरतनाट्यम आहे, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे जे काही नियम आहेत त्या नियमाच्या चौकटीत राहूनच ते नृत्य सादर करावं लागतं, तरच ते भरतनाट्यम म्हटलं जातं. मग कुचिपुडी असेल किंवा कुठलंही नृत्य जे शास्त्रीय आहे त्याला अभिजात असं आपण म्हणतो, किंवा गायन असेल, ताल, सूर, लय त्याच पद्धतीनं ते गायन करावं लागतं, तरच त्याला काय म्हटलं जातं, अभिजात गायन म्हटलं जातं, अभिजात वादन म्हटलं जातं. ती अभिजात कला असते, कारण नियमांच्या चौकटीमध्ये तिला बांधलेलं असतं. आणि असं नियमांच्या चौकटीत बांधून घेऊन दीर्घकाळ असं त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, त्याचा खूप सराव करावा लागतो. शास्त्रीय गायकांना आणि शास्त्रीय नर्तन करणाऱ्यांना हे माहिती आहे की त्याचा किती वर्ष सराव करावा लागतो, कारण त्याच पद्धतीनं त्यात कसलीही चूक न करता मनानेच काही त्याच्यामध्ये घालता येत नाही. त्या नियमानुसार तुम्हाला त्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य असतं, नियमाला डावलून नाही, नियमबाह्य नाही, अशी काय असते अभिजात कला. लोककलेला मात्र तसं प्रशिक्षण घेण्याची किंवा नियमामध्ये बांधून घेण्याची आवश्यकता नाहीये. जसं भुलईची गाणी आहेत मुलांना, भुलईची गाणी शिकण्यासाठी काही दीर्घकाळ प्रशिक्षण घ्यावं लागतं का? कुठल्या शाळेत महाविद्यालयात जावं लागतं का? नाही, बरोबर आहे. तसंच काही जात्यावरच्या ओव्या असतात, जात्यावरच्या ओव्या शिकण्यासाठी कुठल्या शाळेमध्ये जावं लागतं का? पाळणे असतात किंवा लग्नामधील मंगलाष्टक असतात, बरोबर आहे. या गोष्टीसाठी कुठल्याही शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन दीर्घकाळ प्रशिक्षण घेण्याची, ते शिकण्याची अशी गरज नसते. ते उत्स्फूर्त असतं त्याची अभिव्यक्ती, आणि थोडंफार कशाही पद्धतीनं ते गायलं तर चालू शकतं, बरोबर आहे, कारण त्यात फार मोठं शास्त्र दडलेलं नाहीये, त्यात खूप मोठे नियम नाहीयेत. अशी अभिजात कला आणि अशी लोककला हे काय आहेत, दोन कलेच्या परंपरा आहेत. याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. टिपालेहामध्ये आपल्या पुस्तकात जी माहिती दिलेली आहे त्याचे व्यवस्थित केलात तर तुम्ही 5 मुद्दे होऊ शकतात, अभिजात कला आणि लोककला. आता त्याच्या पुढे आपण जाऊया, कला शैली हा एक मुद्दा दिलेला आहे की कला शैली म्हणजे काय. याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी टिपालेहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, कला शैली म्हणजे काय, तर शैली म्हणजे स्टाईल असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे, पद्धत. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक पद्धत असते. कला निर्मितीची, मग कुठलीही कला असू द्या ती XYZ, त्या कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक पद्धत असते. आणि जेव्हा ही पद्धत परंपरेचं स्वरूप धारण करते तिला कला शैली असं संबोधलं जातं. बघा, पहिला मुद्दा काय म्हणतोय, कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक शैली असते, म्हणजे एक पद्धत असते. शैली नको म्हणायला, पद्धत असते. आणि ती जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा तिला कला शैली म्हणतात. पहा, वारली पेंटिंग असा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, बरोबर आहे. वारली चित्रकला कोकण भागामध्ये विशेषतः प्रचलित असणारी ही चित्रकला परंपरा आहे. तर ज्या कुणी एखाद्या माणसाने अगदी सुरुवातीला जेव्हा वारली चित्रकला प्राथमिक अवस्थेमध्ये होते, एखाद्या माणसाने त्याच पद्धतीने चित्र काढायला सुरुवात केली असेल
त्या कलाकाराची, त्या चित्रकाराची ती पद्धत त्याच्या आजूबाजूच्या अनेक लोकांनी स्वीकारली असेल आणि मग हळूहळू तो ज्या गावात राहतो त्या गावातल्या अनेक लोकांनी त्याच पद्धतीची चित्र काढायला सुरुवात केली असतील. त्याच्या गावाच्या बाहेरच्या गावातल्या लोकांनी सुद्धा हळूहळू त्याच पद्धतीची चित्र काढायला सुरुवात केली असतील. एका कलाकाराची त्या कला निर्मितीची एक पद्धत आहे, त्या पद्धतीचं रूपांतर कशात झालं? परंपरेत. म्हणजे पंचक्रोशीतल्या आजूबाजूच्या 5-50 गावातल्या त्या क्षेत्रातल्या लोकांची चित्रकलेची ती एक पद्धतच निर्माण झाली आणि तिला काय म्हणतो आपण? वारली चित्रकला शैली. बरोबर आहे. शैली अशा पद्धतीने निर्माण होते जेव्हा एखाद्या कलाकाराची कला निर्मितीची पद्धत त्याच पद्धतीनं वारंवार त्यानं ती कला सादर केली आणि तशाच पद्धतीची कलाकारी इतरांनीही सादर करायला सुरुवात केली. तिचं रूपांतर कशात होतं? परंपरेमध्ये होतं. आणि जेव्हा कला निर्मितीची ही परंपरा निर्माण होते तिला म्हणायचं कला शैली. मग या कला शैलीच्या बाबतीत आणखी एक विशेष काय पहा. प्रत्येक संस्कृतीची, संस्कृती कुठली असो, हडप्पा असो, वैदिक संस्कृती असो, सुमेर संस्कृती असो, इजिप्तची असो, माया संस्कृती असो, आणखी ग्रीक संस्कृती असो, प्रत्येक संस्कृतीची विशिष्ट कालखंडात आणि विशिष्ट क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कलाशैली निर्माण होत असते प्रत्येक संस्कृतीमध्ये. विशिष्ट कालखंडात आणि विशिष्ट प्रदेशात, विशिष्ट क्षेत्रात एक वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली निर्माण होत असते. जसं प्राचीन काळामध्ये मथुरा शिल्पकला शैली ही मथुरेच्या आसपासच्या भागामध्ये निर्माण झाली. काळ प्राचीन काळ. आणि कोणत्या भागामध्ये? मथुरा म्हणजे फक्त मथुराच नाही, मथुरेच्या आसपासच्या भागात, मथुरा आणि तिच्या आसपासचा भाग, त्या भागामध्ये एकाच प्रकारची शिल्पकार कोरत असत. तिला मथुरा शिल्पकला शैली असं संबोधलं जातं. मग अशा ज्या त्या भागामध्ये कलाशैली निर्माण होतात त्या कलाशैलीतून काय समजायला मदत होते आपल्याला? त्या कलाशैलीमधून त्या संस्कृतीचा, कलेचा इतिहास समजायला आम्हाला मदत होते. त्याच्यामुळे काय होतं? त्या संस्कृतीमधील कलेचा इतिहास समजायला मदत होते. म्हणून कलाशैली महत्त्वपूर्ण अशी असते की कलेचा उदय कसा झाला त्या भागामध्ये, विकास कसा झाला, त्या भागामध्ये ती कला विकसित का होत गेली. कारण कधीकधी तशा प्रकारची शिल्प कोरण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा दगड लागतो, जो दगड दुसऱ्या क्षेत्रामध्ये नसतो, त्यामुळं दुसरीकडं तशी कला विकसित होऊ शकत नाही. बरोबर आहे. आमच्याकडं अजंठा आणि वेरूळच्या लेण्या या त्याच भागामध्ये का कोरण्यात आल्या? कारण त्या ठिकाणी उपलब्ध असलेला बेसाल्टसारखा खडक म्हणजे जो कोरणं सह्याद्रीपेक्षा काय होतं? सोपं जातं. सह्याद्रीचा कातळ कोरण्यापेक्षा. ठीक आहे. जो अजिंठ्याचा डोंगर आहे आणि त्याच ठिकाणी त्या लेण्या का कोरल्या गेल्या? अजिंठ्याचा डोंगर तर कितीतरी पसरलेला आहे, सगळीकडे का लेण्या कोरल्या गेल्या नाहीत? बरोबर आहे. कारण कलाकाराला ती कला सादर करण्यासाठी तसं वातावरणही लागतं. बरोबर आहे. तसे घटकही अनुकूल लागतात. ठीक आहे. म्हणून आपल्याला कलेचा इतिहास समजायला, त्या कलाशैलीवरून त्या संस्कृतीचा इतिहास समजायला आम्हाला मदत होऊ शकते. ठीक आहे. त्याच्या पुढचा भाग दिलाय तुमच्या पुस्तकामध्ये, एक चौकट दिली आहे, मराठा चित्रकला शैली. कलाशैलीवरती सुद्धा 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढचा आणि आजच्या तासिकेचा शेवटचा भाग आपण बघतोय, तर म्हणजे मराठा चित्रकला शैली. याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पहा, साधारणपणे महाराष्ट्रात इसवी सनाच्या 17व्या शतकात आणि 17व्या शतकाच्याही उत्तरार्धामध्ये ही कलाशैली उदयाला आली.
17वं शतक, 17व्या शतकाचं उत्तरार्ध. काय विशेष आहे या कलाशैलीचं? पहा, या कलाशैलीमध्ये रंगीत चित्रांचा वापर केला गेलेला आहे. चित्र कशी आहेत? रंगीत आहेत. त्यासोबत ती भित्तिचित्र आहेत आणि जशी हस्तलिखितामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये जे हस्तलिखित लघुचित्र असतात, आधीच्या काळामध्ये सगळी हस्तलिखितच ग्रंथ होते ना, सगळी पुस्तकं हाताने लिहावी लागायची आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी चित्र, ते हस्तलिखित जास्त आकर्षक करण्यासाठी, त्याचा अर्थ चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी म्हणून छोटी छोटी चित्र काढली जातात, त्या तपशिलाशी मजकुराशी संबंधित अशी. तशा पद्धतीची चित्र या मराठा चित्रकला शैलीमध्ये आम्हाला दिसून येतात. रंगीत आहेत, भित्तिचित्र आहेत आणि हस्तलिखितामधील लघुचित्रांच्या स्वरूपातील चित्र आहेत. ठीक आहे. आता ही जी मराठा चित्रशैली आहे याच्यावरती दोन प्रकारच्या चित्रशैलींचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. एक रजपूत चित्रकला शैली आणि दुसरं आहे युरोपीय चित्रकला शैली. या दोन चित्रकला शैलींचा प्रभाव याच्यावरती दिसून येतो. मग अशी मराठा शैलीमध्ये काढलेली जी चित्र आहेत ती कुठं आम्हाला बघायला मिळतात? मराठा चित्रशैलीची उदाहरण म्हणून आपल्याला कोणत्या ठिकाणांचा अभ्यास करता येतो? तर वाई आहे, मेणवली आहे, सातारा आहे. या ठिकाणी मराठा चित्रकला शैलीमधील जी चित्र आहेत ती त्या ठिकाणच्या मोठमोठाल्या जुन्या वाड्यांमधून भिंतीवरती काढलेली भित्तिचित्र आपल्याला बघायला मिळतात. कुठं कुठं? वाई, मेणवली, सातारा या ठिकाणचे जे जुने वाडे आहेत त्या ठिकाणी भिंतीवर ही चित्र आम्हाला बघायला मिळतात. मग या मराठा चित्रकला शैली असेल किंवा इतर कोणतीही चित्रकला शैली असेल, या कला शैलीतून आम्हाला कोणत्या गोष्टी अभ्यासायला मिळतात? ही कला शैली ज्या काळामध्ये विकसित झाली, तिचा उदय ज्या काळामध्ये झाला त्या काळातल्या लोकांचं राहणीमान कसं होतं किंवा त्यांची वेशभूषा कशी होती, त्यांची भावनिकता असेल, त्यांच्या परंपरा असतील, इत्यादी गोष्टींची माहिती आम्हाला मिळायला मदत होते. त्यांचा पोशाख, राहणीमान, वेशभूषा किंवा सणवार उत्सव साजरा करण्याची त्यांची पद्धती, त्यांची मानसिकता, ठीक आहे, त्यांच्यातले वर्ग, सामाजिक वर्ग जे असतील, म्हणजे अशा अनेकानेक गोष्टींची माहिती या चित्रावरून मिळायला मदत होत असते. तर अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण कला म्हणजे काय, कलेचे दोन प्रकार, दृक्कला, ललित कला आणि अंगिक कला, कलेच्या दोन परंपरा, अभिजात कला आणि लोककला, कला शैली म्हणजे काय आणि उदाहरणादाखल म्हणून मराठा चित्रशैली या संदर्भात आपण माहिती पाहिली.